बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की ढोकळा खायला तर आवडतो, पण एकतर तो बनवता येत नाही, दुसरी गोष्ट त्याला जाळी पडत नाही, तो गच्च होतो. या पद्धतीने एकदा बनवून बघा, नक्की ढोकळा परफेक्टच होणार. पहिले स्टीमर तयार करून ठेवून द्यायचं पाणी उकळायला, पॅन तयार करून घ्यायचं ग्रीस करून, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं 1 कप बेसन, हळद, मीठ आणि टाकायचं 2 चमचे तेल आणि टाकायचा अर्धा चमचा निंबूसत्व. पाणी टाकून मिक्सरला 5 मिनटं अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत फिरून घ्यायचं. एकदा निंबूसत्व टाकून फिरवून घेतलं की मग टाकायचा अर्धा चमचा खाण्याचा सोडा. ते टाकूनसुद्धा 5 मिनटं फिरवून घ्यायचं आणि पटकन त्याला ग्रीस केलेल्या पॅनमध्ये ठेवून स्टीम व्हायला ठेवून द्यायचं. 15 ते 20 मिनटं परफेक्ट असा हा ढोकळा स्टीम होतो. 15-20 मिनटात नाही झालं तर तुम्ही आणखीन 5-10 मिनटं त्याला आणखीन स्टीम करू शकता. आता आपण तयार करूयात तडक्यासाठी इथं तेल, मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. गॅस बंद करून मग तडक्यामध्ये पाणी टाकायचं आणि परत गॅस ऑन करायचा. मग टाकायचे त्यात 2 चमचे साखर, मीठ आणि त्याला उकळी आली की आपला तडका तयार आहे. मग आपल्याला ढोकळा उलटा करून घ्यायचा, कारण ज्या साईडने त्याला जाळी पडली तिथनं जर पाणी टाकलं हे तर ते जास्त लवकर ॲब्झॉर्ब होतं आणि त्याच्यावरती तडका टाकून घ्यायचा. परफेक्ट ढोकळा होतो आणि तुम्ही नक्की एकदा रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.